आजकाल मुलांचे इतके काय काय नवीन टॉयज आलेले आहेत. हे स्क्विशी काय आणि डम्पलिंग काय, तर बापरे! म्हणजे प्रत्येक वेळेस ते टीव्हीत काहीतरी बघता आणि म्हणता मला घ्यायचं, मला घ्यायचं. तर किती वेळेस नाही म्हणणार मग. आता हे घेतलं होतं मी तिला टॉय. असो, सकाळी तिला डब्यासाठी मी केले होते ते पोहे. तुम्हाला पोह्यांमध्ये शेंगदाणे काही दिसत नसतील, कारण यांची जी इथली स्कूल आहे, तर त्या नट फ्री स्कूल आहे. म्हणजे शेंगदाणे किंवा काजू, बदाम असे नट्स, काहीच ड्रायफ्रूट्स देता येत नाही, कारण खूप जणांना त्याच्या ॲलर्जीज असतात. त्यामुळे कंपल्सरी नट फ्री स्कूल आहे. मग त्यानंतर मी आमच्यासाठी त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि सकाळी सकाळी असं मस्तपैकी पोह्यांचा आणि थोडीशी कालची खिचडी उरली होती ती परतवून घेतली, त्याचा नाश्ता केला. आणि त्यानंतर मला जायचं होतं माझे ब्लड रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांच्या इथून घ्यायला, हॉस्पिटलमधून. तर इथे कसं असतं ना, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो तेव्हा ती ब्लड टेस्ट केल्यानंतर जर तुमच्या रिझल्टमध्ये काही कमी जास्त पॅरामीटर्स असतील तरच डॉक्टर फोन करतात आपल्याला. तर सगळं नॉर्मल असेल तर ते फोन करत नाही. म्हणजे डॉक्टरांचा फोन नाही आला तर समजून घ्यायचं की रिपोर्ट आपले नॉर्मल आहेत. पण आता मला ते रिपोर्ट असे देत नाही आपल्याकडे. पण जर आपल्याला स्पेशल रिपोर्ट पाहिजे असतील तर आपल्याला तिथे एक फॉर्म भरून घ्यावा लागतो. मग तो फॉर्म मी भरून दिला आणि रिपोर्ट घेतले. आणि आता माझं आयरन कमी झालेलं आहे म्हणून मला डॉक्टरांनी फोन केला. मी प्रिस्क्रिप्शन घेतली आणि मग तिथून गेले मी फार्मसीमध्ये. आता इथे कसं असतं, NHS फ्री असतं आणि डॉक्टर जे प्रिस्क्राईब मेडिसिन देतात ते ज्या आपण NHSमध्ये रजिस्टर आहोत तर तिथे ते मेडिसिन जे मिळतात ते सुद्धा फ्री असतात. आपण जो म्हणजे टॅक्स भरतो आपण इथे, वर्षाला भरपूर टॅक्स असतो, पण हे सगळं मेडिकल इकडे फ्री आहे. तर इथे हे चर्च आहे. जाता जाता दिसलं, म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात. तर कसं असतं ना, आपल्या बॉडीमधला एकच सुद्धा पॅरामीटर कमी झाला तर आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतात आणि आपण त्याकडे समजा इग्नोर केलं तर आपलंच नुकसान होतं. तर इथं मेडिसिन घेतलेलं आहे मी आणि त्या मेडिसिनवर बॅकसाईडला इतकं व्यवस्थित लिहिलेलं असतं, तुमचं नाव, तुमचं घरचा ॲड्रेस, त्याच्यानंतर किती डोस घ्यायचा आहे, कोणत्या वेळी म्हणजे सगळं व्यवस्थित लिहिलेलं असतं. आतल्या औषधावर सुद्धा त्यांनी चिटकवलेलं असतं. म्हणजे मग असं होत नाही आपल्याला हे किती वेळा घ्यायचं होतं, कोणतं घ्यायचं होतं, कधी घ्यायचं होतं. मग काय, घरी आली आणि घरी आल्यानंतर कामं वाट बघत होती. कोणी वाट बघू ना बघू, ही कामं वाट बघतातच. तर मस्तपैकी आंबा आणलेला होता, तर चिरू म्हटलं, पण त्याआधी मला ना असं मग परत मनात विचार आला की थोड्या वेळाने चिरते, म्हणजे एवढा मोठा आंबा तर मी एकटी खाणार नाही. मग परत तो फ्रीजमध्ये ठेवा चिरून, त्यापेक्षा मग मुलं येतील तेव्हाच आपण खाऊयात असं म्हणून तो ठेवला. आणि त्यानंतर ही सकाळची जी भांडी आहेत ती मी आता पहिले घासून घेते. तर याच्यामध्ये चहाची भांडी, सकाळच्या नाश्त्याची भांडी, परतवलेल्या खिचडीची असे सगळे नाश्ता पाण्याचे भांडी आहेत सकाळचे. तर सगळी भांडी झाली आणि त्यानंतर सिंकचा जो आजूबाजूचा एरिया असतो तो क्लीन केला, कारण त्याला पण क्लीन करणं गरजेचं असतं. टॅप पण क्लीन केला स्वच्छ, ओटा पुसून घेतला आणि असा मस्तपैकी वॉटर ब्रेक घेते. पाणी पिल्यानंतर असं स्वच्छ किचनमध्ये मी आता कुकिंग करायला घेणार आहे, कारण किचन स्वच्छ असेल ना, म्हणजे प्लॅटफॉर्म, नॉट किचन, म्हणजे किचन पण आणि हा प्लॅटफॉर्म तर मग आपल्याला जर कामं सुचतात पण. तर आज मला करायचे आहेत बटाट्याचे पराठे, कारण मुलं म्हणतात मम्मा आम्ही भाजीपोळी खाऊन कंटाळा आला. मग म्हटलं चला त्यांना सरप्राईज मस्तपैकी बटाट्याचे पराठे बनवूयात. तर असे मोठे मोठे बटाटे आणलेले होते ह्यावेळेस, आणि इतके बटाट्याचे प्रकार आहेत इकडे. कधी मी नेक्स्ट टाईम गेले ना तर नक्की व्हिडिओ बनवेल. तर असे मोठे बटाटे होते, ते शिजायला ठेवलेले आहेत आणि ते शिजत आहेत तोपर्यंत मी काय करणार आहे, पराठ्यासाठी कणिक भिजवून घेते. आता इथे मैद्याचा वगैरे मी वापरच करत नाही. इनफॅक्ट आता माझ्या घरामध्ये मैदा पण आणून जवळजवळ वर्ष झालं आणलेलाच नाही आहे मी. पण आता आणेल, मला 1-2 रेसिपी बनवायच्या आहेत त्यासाठी. पण ठीक आहे, इतकी पण काही गरज पडत नाही मैद्याची. काही वाटलं तर ब्रेड आणतोच आपण. तर इकडे मी कणिक गव्हाची काढून घेते, जेवढी लागेल तेवढी. कारण पराठे म्हटले ना आमच्या घरामध्ये सकाळी पण चालतील, दुपारी पण चालतील, रात्री पण चालतील. त्यामुळे मी थोडेसे एक्स्ट्राचेच बनवते, इन केस ते उरले तरी मग खाता येतात, आवडतात, सगळ्यांना आवडतात. आणि फक्त तेवढंच बनवणार आहे, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे मग मज्जाच मज्जा. तर इकडे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, तेल टाकलं थोडंसंच. आता सध्या तेलाचा पण मी वापर खूप कमी करायचा प्रयत्न करत आहे, कारण वजन वाढण्यामध्ये ना जे आपण भाजीत तेल टाकतो त्याचा फार मोठा समावेश असतो. कारण ऑलरेडी ते रिफाईंड ऑइल आहे. भरपूर जर आपण वापरलं, ते मस्त चमचमीत तेलाच्या भाज्या मस्त वाटतात खायला जिभेला, परंतु
मग कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते, वजन वाढतं. तर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि आता मी पराठे करते आहे, पण मी स्वतः जास्त नाही खाणार, 1.5 खाईल बस, कारण मला वजन कमी करायचं आहे. तर एकदम म्हणजे अशी सैलसर मी कणिक भिजवत आहे, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, भिजत ठेवते म्हणजे ती मुरू देते. आणि त्यानंतर इथे सोलायला घेतलेला आहे मी लसूण, कारण ह्या पराठ्यामध्ये मी टाकणार आहे लसूण, आलं, हिरवी मिरची, बडीशोप, कोथिंबीर, त्याच्यानंतर जिरं, मोहरी असं सगळं, आणि कढीपत्ता, आलं. तर येस, इथे मस्तपैकी हिरव्या मिरच्या आहेत आणि अशा पॅक करून ठेवायच्या हिरव्या मिरच्या, त्याचं देठ काढून टिश्यू पेपरमध्ये अशा जर रॅप करून ठेवल्या तर खूप छान आणि फ्रेश राहतात. आता मी ज्या साईडच्या घेतलेल्या आहेत ना, त्या मागच्याच्या त्याच्या आधीच्या आहेत, आठवड्यापूर्वीच्या, एकदम मस्त राहतात मिरची. मग कोथिंबीर असेल, पालक, जे काही लिफी व्हेजिटेबल्स आहे किंवा अशा भाज्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने ठेवल्या फ्रीजमध्ये की जरा चांगल्या टिकतात. तर इकडे मी बाकीचं सामान काढून घेत होती. केसांना मेहंदी लावलेली आहे, त्यामुळे खूप रफ झाले. आता धुणार होती मी आज, पण मी विचार केला की ती इंडिगो पावडर असते ती लावूयात, म्हणजे जे काळे, म्हणजे जे पांढरे केस दिसतात ते आता गोल्डन झाले आहेत, मग ती इंडिगो पावडर लावल्यानंतर ते काळे होतील. तर असं मी आहे विचारामध्ये. आता बघू काय करते, की डायरेक्टच तेल लावून धुवून टाकेल मी. तर अजून डिसाईड नाही केलं आहे मी, कारण ना खूप कंटाळा येतो, ते मेहंदी लावा, परत धुवा, परत त्याच्यावरती इंडिगो पावडर. असं काय करणार, एकदा पांढरे केस मग झाले, दुर्लक्ष आपल्याकडून झालं की मग ते वाढतात आणि मग असे काही ना काहीतरी उपाय आपल्याला करावे लागतात. तर हे बघा, ही जी कोथिंबीर होती ती जवळजवळ 2 आठवड्याची आहे आणि जशीच्या तशी व्यवस्थित आहे. एखाद दुसरं पिवळं पान झालं की ते मग काढून टाकायचं, जसं मी ते काढून टाकलेले आहेत, म्हणजे मग बाकीची जी कोथिंबीर असेल ठेवलेली ती खराब होणार नाही. आता कुकर शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंतचं काम म्हणजे हे तेल थोडंसं भांड्यात काढून ठेवणं. बरेचशी किचनमधली अशी कामं असतात जी आपण साईड बाय साईड करू शकतो. म्हणजे आपल्याकडे आता भाजी शिजती आहे किंवा कुकर ठेवला आहे, तर तेवढ्या वेळात आपल्याकडे वेळ असतो आणि मग त्या वेळेचा वापर आपण काय करायचं, की छोटी छोटी जी किचनच्या प्लॅटफॉर्मची कामं असतात ती करायची, किंवा अजून काही डब्यांमध्ये काही भरायचं असेल तर ते करायचं. आता मी इथं ते तेलाची भांडी आहेत, त्याच्यावर खूप आपले उष्टे हात लागतच असतात. म्हणजे पोळी केली तर पोळी करताना पण आपल्या पिठाचे हात लागतात. आपण भाजीमध्ये तेल टाकतो तेव्हा कधी उष्टे हात असतात, ते टाकता, तेलकट उडतं तेल, म्हणजे सगळे त्याला डाग लागत असतात, खराब होत असतात त्या गोष्टी. ज्या आपण काउंटर टॉपवर शोपीस पण ठेवतो ते खराब होत असतात. मग मी इथे टिश्यू पेपरने एखाद दिवसाआड ते पुसूनच घेते, म्हणजे मग ते स्वच्छ राहतात आणि खराब होत नाही. आणि काउंटर टॉपवर एवढ्याच वस्तू ठेवायच्या जेवढ्या आपल्याला क्लीन करता येणं शक्य आहे, कारण आपण भाजीला फोडणी देतो, तळतो, फ्राय, म्हणजे सगळं काही करतो, त्याला बरेचसे म्हणजे तेलकट उडतच असतं तेल आपलं, आणि त्यामुळे ह्या वस्तूंना अशा खराब होतात. मग अति वस्तू ठेवल्या आणि त्या जर आपल्याला स्वच्छ करायला वेळ नसेल तर मग उगाचच ते घाण दिसतं, म्हणजे चांगलं दिसत नाही. म्हणून मग एवढ्याच वस्तू ठेवायच्या की ज्या आपण क्लीन करू शकू. तर मी पटकन 5 मिनटं लागले मला, ते झटपट मी ओल्या टिश्यूने पुसून घेतल्या, स्वच्छ दिसायला लागल्या. आणि त्यानंतर मी आता एक वाटण करून घेत आहे. माझा मिक्सर खराब झाला, नाहीतर मी मिक्सरवरच केलं असतं, कारण हा खलबत्ता थोडा लहान साईजचा आहे, तर त्यामध्ये सर्व काही कुटलं जात नाही, वेळ पण लागतो. तर मी इथं घेतलेलं आहे आलं, हिरवी मिरची आणि लसूण, हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे. ट्राय तर केलेलं आहे मी की मॅक्झिमम ते कुटलं जावं बारीक, पण ठीक आहे, जेवढं झालं तेवढं. बारीक कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आणि बटाटे शिजवलेले काढून घेते प्लेटमध्ये. थोडेसे कचरट होते ते, त्यामुळे पुन्हा एकदा शिजवले होते मी आणि त्यानंतर साल काढून त्याचं ते मॅश करून घेतले. आता इकडे बटाट्याचे ना खूप वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे बेकिंगसाठीचा बटाटा वेगळा, भाजीसाठीचा वेगळा, असे खूप फ्रायसाठीचा, म्हणजे खूप व्हरायटी आहेत. तर आता ही माझ्या मिस्टरांनी आणले होते हे बटाटे, आहेत चांगले. असा ढिसरा बटाटा आहे, मोकळा मोकळा होतो, तो चिकट होत नाही, गरम जरी आपण मॅश केला तरीसुद्धा, त्यामुळे चांगला आहे. तर हे अशा पद्धतीचं भांडं वापरलं की थोडंसं तेलाची ओघळ येते, ती पुसून घेतली. मग एका कढईमध्ये तेल घेतलं थोडंसं, त्यामध्ये मोहरी, 1 चमचा जिरं, थोडीशी बडीशोपची चव याला
पराठ्याला खूप छान लागते. एकतर बडीशोप अशी ठेचून घ्यायची किंवा मग डायरेक्ट टाकली तरीसुद्धा चालते, चॉईस तुमची आहे. त्यानंतर चिरलेला थोडासा कढीपत्ता, कढीपत्त्याची चव पण एकदम मस्त लागते. आणि जो कढीपत्ता असतो तो आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे. सकाळी पण आपण उपाशीपोटी खाऊ शकतो, केसांसाठी ब्लडसाठी चांगला असतो. तर जे वाटण केलं होतं ते मी वाटण ह्यामध्ये परतवून घेतलं, हिंग टाकला, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, हळद आणि जिरं पावडर असं सगळं टाकून परतवून घेतलं. आणि जे आता बटाटे मॅश करून ठेवले होते ते ह्यामध्ये मी मिक्स करून घेते. आता मी गॅस बंद करेल, कारण पराठा जेव्हा आपण शेकतो तेव्हा पण तो व्यवस्थित शिजला जातो, त्यामुळे इथे त्याला असं भाजीसारखं परतून घ्यायची गरज नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि लिंबू, चवीनुसार मीठ. लिंबू टाकायचा, चव मस्त लागते. इन केस तुम्हाला लिंबू नसेल पिळायचा, ते चटपटीत चव पाहिजे असते त्यासाठी लिंबू लागतो, नाहीतर मग चाट मसालासुद्धा वापरू शकतो. आता मी इथं कांदा वगैरे नाही टाकत आहे पराठ्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तसे परतवून न घेता कच्चाच ठेवून त्यामध्ये तुम्ही जे मी वाटण केले ते डायरेक्ट टाकून कांदा बारीक चिरून पण टाकू शकतात. तर आता मी झटपट पराठे लाटून घेते. तर पराठे किंवा पुरणपोळी जे काही मला करायचं नसतं, म्हणजे जे स्टफिंगचं असतं मोस्टली, तर त्यासाठी मी पोळपाटला असं प्रकारे स्वच्छ रुमाल असतो तो आपल्या पोळपाटला लावायचा, गाठ मारून घ्यायची. याचे फायदे काय होतात माहिती आहे का? जे काही स्टफिंगचा आपण पराठा बनवत असू किंवा पुरणपोळी बनवत असू, ती खालच्या ज्या पोळपाटला असतं ना ते चिटकत नाही. खूप कमी पीठ लागतं, भरपूर पीठ नाही तर चिटकू नये म्हणून लागत असतं. आणि झटपट लाटले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोळपाट असे खूप जास्त भरत नाही, घाण होत नाही. म्हणून मग ही पद्धत मला खूप सोपी वाटते, ही आमच्या आईंनी सांगितलेली मला. त्या पण असं करता, मग मी पण फॉलो करते. तर एकदम मस्त झटपट होतात स्टफिंगचे पराठे. आणि थोडंसं गार होऊ द्यायचं हे स्टफिंग, मग पराठे लाटायला घ्यायचे, म्हणजे मग फाटत नाही, काहीच नाही. आणि जेव्हा मी बटाट्याचं सारण जे आहे ते भरलं याच्यामध्ये पराठ्याच्या याच्यात, त्यावर थोडंसं पीठ भुरभुरलं, जेणेकरून पराठा फाटत नाही. आपल्याकडून पाहिजे सगळी प्रिकॉशन घ्यायची, म्हणजे पराठे एकदम मस्त छान टम्म फुगतात व्यवस्थित. मग हे आपण तेल लावून, तूप लावून, बटर लावून शेकू शकतो. मी तर तेलच लावत आहे, तूप आणि बटरचा खूप धूर होतो. ते खाली उतरल्यावर मग त्याला लावेल थोडंसं तूप. तर आता झटपट बाकीचे करून घेते. आणि जसं आई शिकवायची की तव्यावरची एक पोळी खाली घ्यायच्या आत दुसरी पोळी लाटून व्हायला पाहिजे, तर त्याच स्पीडने मी पटापट पराठे पण लाटून घेते, म्हणजे गॅस पण वाया जात नाही आणि कामं पण आपली झटपट होतात. तर असं मस्तपैकी खमंग पराठा सोबत लोणचं आणि दही. वा, तुम्हाला आवडतात का पराठे? कोणते कोणते तुम्ही पराठे करता कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.